नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गुंतल हा जीव तुझ्यात बावरा या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. फुल कडक अशी कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेडी केलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइन मोशन आणि त्याबरोबर लागणारे प्रीसेट तुम्हाला सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि मटेरियलसुद्धा भेटून जाईल मित्रांनो. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला आपला अलाइन मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे आणि अलाइन मोशनमध्ये लागणारे प्रीसेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. बीटमार्क, शेकीफीड आणि जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला भेटून जाईल. आणि मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण की टेलिग्राम चॅनल डेली मटेरियल आपल्या फ्रीमध्ये येत असतं. तर मित्रांनो, तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, अलाइन मोशन ओपन करायचं आहे. त्यानंतर खाली प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. एक नंबरचा आपला प्रीसेट ओपन करायचा आहे. प्रीसेटमध्ये सर्व ऑलरेडी मी तुम्हाला कन्सेप्टसोबत रेडी करून दिला आहे. फक्त तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे आहेत. फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ग्रुपच्या लेअरवर असं क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर राहायचं आहे. जो फोटोचं लेअर त्यावर क्लिक करून एडिट फोटोवर नाही जायचं, कलर अँड फिलचे ऑप्शन यायचं मित्रांनो. इथं बघू शकता, यावर क्लिक केल्यानंतर नंबरचे ऑप्शन जायचे आणि तुम्हाला नंबरचे ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोल्डर असेल त्यामध्ये जो तुमचा फोटो असेल तो फोटो एक घ्यायचे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे. अशा प्रकारे फोटो तुम्हाला तुमचे चेंज करून घ्यायचे मित्रांनो, बघू शकता. आणि जर मागं पुढे होत असेल तर अशा प्रकारे नीट ॲडजस्ट करून घ्यायचं तुम्हाला, बघू शकता मित्रांनो. यानंतर बॅकग्राऊंडचा फोटोसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे चेंज करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ऑलरेडी मी ते फोटो ॲड केलेत, फक्त तुम्हाला चेंज कसं करायचं ते दाखवलं, तर तुम्ही चेंज करून घ्या. यानंतर चेंज करून सर्व फोटो घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली पुढे येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो, इथे एक एक करून तुम्हाला तुमचा फोटो असं ॲड करायचा आहे. फोटो जर फिल स्क्रीन होत नसेल नीट, तर वरती 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करून टाकायचं आहे. यानंतर एक एक करून तुम्हाला तुमचे जे फोटोज आहेत मित्रांनो ते काय करायचं, ॲड करायला सुरुवात करायचं आहे. तर मित्रांनो, आपण काय करूया, एक एक करून जे सर्व फोटोज आहेत ते काय करूया, पटकन ॲड करून घेऊया. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे हे फोटो ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला जो पहिला फोटो आपला स्टार्ट होतो यायचं आहे, प्लस फिल करायचं आहे. एक शेप सिलेक्ट करायचं आहे. शेप सिलेक्ट केल्यानंतर वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि कलर अँड फिलचे ऑप्शन येऊन तुम्हाला ग्रेनेडचे ऑप्शन इथे बघू शकता, 3 नंबरचं ऑप्शन यावर क्लिक करून टाकायचं आहे. आणि ग्रेनेडचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर ब्लॅक कलर असं घ्यायचं, वरती खाली बघू शकता व्हाईट ब्लॅक. त्यानंतर ब्लॅकवर जाऊन तुम्हाला मधल्या ऑप्शन जाऊन ट्रान्सपरंट करायचं आहे आणि व्हाईट कलर जाऊन तुम्हाला ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा, अशा प्रकारे बघू शकता. यानंतर शेवटपर्यंत ही जी लेअर आहे ती वाढून टाकायचं आहे. यानंतर जिथून आपण हा व्हिडिओ हा जो पेन ॲड केला ब्लॅक स्क्रीन व्हिडिओचा, तिथं जाऊन प्लस क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. आणि मित्रांनो, जो तुम्हाला एक PNG दिला तो PNG ॲड करून घ्यायचं शेवटपर्यंत आणि मूव अँड ट्रान्समध्ये येऊन त्याला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं, बघू शकता. साईज वगैरे अशा प्रकारे इथं ठेवून द्या. यानंतर हा जो आपण ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पल आता काय करायचं आहे, तर मित्रांनो आता काय राहिलं, तर मित्रांनो ते बघू शकता. तर स्टार्टिंगला येऊन पुन्हा एकदा प्लस फिल करायचं आहे. इथे एक शेप सिलेक्ट करायचं आहे, वरती 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. याचा कलर जरा पहिल्यांदा ब्लॅक करून घेऊया. यानंतर हा जो जो लेअर आहे तो तुम्हाला मित्रांनो बघू शकता इथपर्यंत कुठपर्यंत ठेवायचं, तर हा बघू शकता इथे बघू शकता 3 सेकंद 24 बीटपर्यंत ठेवायचं. याच नंतर या आपला जो शेप सिलेक्ट केला आहे त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट्स देऊन 3 डॉट जाऊन तेवरती सर्च करायचं सिम्पल स्टार्ट फीड, हा एक नंबरला येऊन जाईल. नंतर स्टँडर्ड क्लिक करून तुम्हाला एक पोझिशन द्यायचं आहे, पोझिशन XYZ तुम्ही आवडेल तो घ्या. पुढे पोझिशन अशा प्रकारे स्क्रोल करा. नंतर शेवटला येऊन सॉरी मित्रांनो, पुन्हा इथून बॅक येऊया. आपण इथे जरा पुन्हा एकदा ओपन करून घेऊया आणि याच नंतर काय करूया, इथे बघू शकता सिम्पल स्टार्ट फीड पुन्हा एकदा घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे पोझिशन एक प्लस की द्यायचं आहे. राईट साईडला असं स्क्रोल करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला पुढे येऊन जायचं आहे. पुढे आल्यानंतर बघू शकता इथे शेवटचा जो पार्ट आहे इथपर्यंत येऊन पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करायचं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे इकडे पुढे करून घ्यायचं आहे. यानंतर याच व्हिडिओच्या लेअरवर असं क्लिक करायचं, व्हिडिओ तयार झाला आहे. ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमधून लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे. आणि हा जो लेअर आहे हा शेवटपर्यंत सर्व जे लेअर आहेत त्यांच्या खाली बघू शकता लॉंग प्रेस करून अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. तर बघू शकता जसं मी करतो तसं तुम्हाला पण करायचं मित्रांनो. यानंतर काय करायचं, आता तुम्हाला बघू शकता यानंतर आता जे आपण फोटो ॲड केले त्या फोटोजला काय करायचं, शेक इफेक्ट लावायचं आहे. त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो जो फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचं. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो सिम्पली काय करायचं, तर बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्हाला जो पहिला फोटो स्टार्ट होता पहिल्या फोटोवर क्लिक करून इफेक्ट्स देऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचे. अशा प्रकारचे शेवटपर्यंत जेवढे फोटो आपण ॲड केलेत त्या सर्व फोटोला एक एक करून काय करायचं मित्रांनो, इफेक्ट्स अप्लाय करून टाकायचे. तर मित्रांनो ते बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट्स लावून झाला आहे. आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे तिथे एडिट झालेला आहे. तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा.
चॅनलला फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूची बेल आयकन असणार आहे ती देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.